हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने छत्रपती शिवाजी चौकात भव्य गुढी उभारण्यात आली। संपूर्ण शहरात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण पसरले होते। गुढीपाडव्याच्या या खास सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये पारंपरिक ढोल ताशा पथकांनी आपल्या वादनाने वातावरण दणाणून सोडले। तसेच मल्लखांब या पारंपरिक खेळाचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन या सोहळ्याला भव्य रूप दिले। कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाच्या स्वागताचा दिवस नसून तो मराठी संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करणारा सण आहे। या दिवशी उभारण्यात येणारी गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते। या प्रसंगी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात भाग घेतला आणि मोठ्या उत्साहाने गुढीला वंदन केले। या सोहळ्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच आनंद लुटला। शहरातील नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला। गुढीपाडव्याच्या निमित्ताने चंद्रपूर शहराने एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश दिला आणि नववर्षाच्या मंगलमय सुरुवातीचा आनंद घेतला। चंद्रपूरच्या सर्व जनतेला हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या आजच्या या शुभकामना देतो। या शुभकामना देत असताना माता महाकालीला प्रार्थना करतो की चंद्रपूरच्या सर्व जनतेला सुखी ठेव, त्यांना धन धान्य सुख दे, चांगलं आरोग्य दे। यासोबतच चंद्रपूरची भरभराट व प्रगती करण्याची आम्हा सर्वांना बुद्धी दे। हे नवे वर्ष विशेष असं वर्ष आहे। संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे या वर्षामध्ये हे वर्ष जे हिंदू नववर्ष सुरू होत आहे आजपासून, त्या वर्षामध्ये सर्व मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून, चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकासात्मक कामं व्हावं यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभकामना देतो। माता महाकाली सर्वांचं रक्षण करो, सुख देव, समृद्धी देव ही प्रार्थना। हिंदू नववर्ष गुड़ी पाड़वा के इस पावन पर्व पर समस्त चंद्रपुर वासियों को, समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं देते हैं। सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि, सद्भाव, सत्कर्म, सदाचार, सद्विद्या और स्नेह, दिव्य आरोग्य के साथ में सुख, समृद्धि और परमानंद की प्राप्ति हो, यही शुभकामनाएं हैं। परस्पर धर्म में सब लोगों की जागृति हो और सभी सनातनी हिंदू एक होकर के भारत का विश्व में गौरव बढ़ाए और सब लोग भारत की संपन्नता के लिए निरंतर प्रयत्नरत रहें।